नमस्कार सगळ्यांना. तर मी जात आहे श्री रामनवमी निमित्ताने श्री राम मंदिरामध्ये. तर अकोल्याचं श्री राम मंदिर हे सगळ्यात जुनं आहे असं म्हणतात. तर चला मग आपण जाऊया तिथे दर्शनाला. तर बघू शकता ऊन किती आहे अकोल्यात, खूप ऊन आहे बा. मला तर मी तर असं ऐकलं की सगळ्यात जास्त ऊन तर अकोल्यामध्येच आहे. तर बघा आलो आपण इथे श्रीराम मंदिरामध्ये. तर बघा आजूबाजूला किती छान रोडवर असं डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान असं सजावट केलेली आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा श्रीराम नवमी निमित्ताने आयोजित केलेलं आहे. तर चला जाऊया आतमध्ये. तर बाजूलाच थंड पाणी असं देत आहेत, खूप छान बर्फाचं पाणी आहे. आणि बघा इथे मंदिराच्या बाहेर लागलेले आहेत दुकान आणि सगळे पूजेचे सामान, खायचे सामान, प्रसादाचे सामान वगैरे. इथे रामफळ आहे, खूप छान असं. दरवर्षीच असतात बरं का, आम्ही दरवर्षीच येत असतो. बघा मी पूजेचं सामान घेऊन आता आणि रामफळ आतमध्ये दर्शनाला, बघू शकता तुम्ही. तर चला मग आतमध्ये दर्शनाला जाऊया. आतमध्ये दर्शनाला. बघा आतमध्ये पण किती छान असं सुंदर मंदिर सजवलेलं आहे. खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. खूप अकोल्यातलं सगळ्यात जुनं मंदिर आहे असं मी ऐकलेलं आहे. तर बघू शकता किती छान असं आहे. तर चला लाईनीत लागूया आणि श्रीरामांचे आपण दर्शन घेऊया. बघा मी तुम्हाला मूर्ती दाखवते, किती छान आहे. चला दर्शन झालं, आता जाऊया आपण परत. आणि हे कोणाला माहिती आहे, हे ग्रीन कलरचे झाड आहे ना, याला आमच्या इकडे म्हणतात डवणं. आणि हे जर आपल्याला आपण उन्हात गेलो तर ऊन लागतं ना, तर ते त्याचं रस असं पियायचं म्हणतात, पाण्यामध्ये टाकून ते भिजवून थोडंसं, तर ऊन निघून जाते. तर ते घेतलेलं आहे, आम्ही दरवर्षीच घेत असतो, म्हणजे उन्हाळ्यात आम्हाला कामी पडते. आणि चला मग जाऊया. इथे रस्त्यावर आहे टॉय, बघा मी सृष्टीसाठी घेत आहे. साईसाठी यासाठी नाही घेत आहे, कारण की साईला मी मागच्या वर्षी आणलं होतं तर साई काहीच खेळला नव्हता, तर सृष्टीसाठी घेतलं आहे मी. तर बाजूलाच बघा किती छान छान सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर मूर्ती तर मी घेतली नाही, परंतु मी हे काय म्हणतात त्याला, हे शोकेसचं घेतलं. हे गल्ला पण आहे, बिकी बँक म्हणतात त्याला. तर हे मी साईसाठी घेतलं आहे. आणि जाऊ थंड असं आईस्क्रीम पिऊन